पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। मित्रहो, तालुक्यात होऊ घातलेल्या 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये इथे दोन प्रकारचे दोन उमेदवार आहेत, एक गिरीश भाऊ महाजन आणि दुसरे दिलीप खोडके सर। भाऊ आपल्या शब्दावर कधीच टिकत नाही। गिरीश भाऊ त्यांनी म्हटलं होतं निवडणुकीच्या अगोदर की मी तालुक्यात फॉर्म भरल्यानंतर फक्त मी मतदानाच्या दिवशी तालुक्यात येईल, तोपर्यंत मी तालुक्यात येणार नाही। आणि मुंबईच्या पक्ष सोहळ्यामध्ये घोषणा झाली होती की गिरीश भाऊ आम्ही तुम्हाला 1,00,000 मतांनी विजयी करू। फडणवीस साहेबांच्या समोर ती घोषणा झाली आणि तुम्ही तालुक्यात फिरायचं नाही, ही तालुक्याची जबाबदारी आमची आहे। तुम्ही आता महाराष्ट्राचे नेते आहे आणि तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, अशी मी मुंबईची पत्रकार परिषद आणि ती घोषणा आणि तो कार्यक्रम मी पाहिला होता पक्ष सोहळ्याचा। नंतर भाऊंनी इथे घोषणा केली की मी येणार नाही, मी फक्त मतदानाच्या दिवशी येईल। परंतु इतकं ते काय घाबरले मला काही वाटत नाही की ते मतदारसंघ सोडायला तयार नाही। 1 मिनिटं येऊन जाऊन जामनेर येऊन जाऊन मी रोज विचारतो की भाऊच्या आज पुढे नांदेडला सभा आहे का, पुढे मुंबईला आहे का, पुढे नागपूरला आहे का, पुढे सभांनी जामनेर रोज जामनेर, फक्त इथे जळगाव जिल्ह्यात जवळपास गेले तर 1 तासाभरात 2 तासासाठी जातात आणि परत येतात। मग मुळात ते आपल्या शब्दावर काही टिकतच नाही। ते म्हणतात मी खोटं बोलत नाही, माझे शब्द तोडत नाही। त्यांनी माझं हे त्यांना आव्हान आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोलता तसं वागत नाही तर कृपया मी ह्या पत्रकार परिषदेतून तुम्हाला आवाहन करतो की आपण तालुक्यात थांबावं, तालुक्यात थांबू नये। दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की तालुक्याचा विकासाचा मुद्दा ते नेहमी म्हणतात की मी तालुक्याचा इतका विकास केला, म्हणून मी मतदारसंघात येणार नाही, असं ते म्हणतात की मी तालुक्याचा विकास केला म्हणून मी मतदारसंघात येणार नाही। अहो, तुम्ही थोरात साहेबांची बरोबरी करता, तुम्ही शरद पवार साहेबांची बरोबरी करता, तुम्ही महाराष्ट्राचे नंबर 2चे नेते म्हणवता, तुम्ही तालुक्यात किती फॅक्टरी आणल्या, किती तुम्ही इंडस्ट्री तालुक्यात उभी केली। त्यांच्याकडे थोरात साहेबांकडे पवार साहेबांकडे 50,000 लोक, 60,000 लोक, 1,00,000 लोक नोकऱ्यावर आहेत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या, त्यांनी उभे केलेल्या सहकारी कारखान्यामध्ये। आपण तालुक्यात इतक्या वर्षामध्ये एक सहकारी साखर कारखाना उभा करू शकले नाही, एक सूतगिरणी उभी करू शकले नाही। तुम्ही सांगत होते की मी टेक्सटाईल पार्क आणतो, काय पुरवण्या, काय जलवा, काय सलवा, काय मिरवणूक, काय ढोल, काय ताशे, काय पुरवण्या भरून विकासाचे महापुरुष, विकासाचे महामेरू म्हणून काय काय मी ते पुरवण्यामध्ये वाचलं। टेक्सटाईल पार्कची जामनेरमध्ये निर्मिती होणार आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार। त्या टेक्सटाईल पार्कची घोषणा झाली आहे, बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तिथे ज्या जमिनी घेतल्या गेल्या, यांना माहित होतं तिथे आपल्याला टेक्सटाईल पार्क करायचं आहे, तिथे MIDC करायची आहे। सर्व जमिनी त्यांच्या जवळच्या लोकांनी अगोदर गरीब शेतकऱ्याकडून विकत घेतली आणि नंतर तिथे टेक्सटाईल पार्कची MIDCची घोषणा झाली। एखादी कारखाना MIDCचा आला नाही, एखादी टेक्सटाईल पार्क MIDCचा आला नाही। मग असं असताना तुम्ही काय विकास म्हणजे काय? परत ते विकासाचं अजून दुसरं एक विजन आहे की मी गेल्या 15 वर्षापासून पाहतोय की दर 5 वर्ष झाली की वाघूरच्या लिफ्ट इरिगेशनचं ते उद्घाटन करतात। ते पूर्ण असा हा पट्टा इथून असा जाईल मोयगाव मार्गे, असं पूर्ण हे क्षेत्र मी हरित क्रांती करणार आहे आणि हे पाणी पाचोरा तालुक्यात पोहोचवणार आहे, पाचोरा तालुका सुफलाम करणार आहे आणि येत्या 5 वर्षात आपलं ते काम पूर्ण होणार आहे। पुढच्या 5 वर्षात परत त्याचं त्यांनी हे केलं, उद्घाटन केलं। परत 5 वर्षांत पुरवणी आली की आता ते लिफ्टचं काम चालू झालंय आणि ते आता 500 ते आपलं बजेट असं आहे, मी ते बजेटमध्ये 1500 कोटी टाकून घेतले, 2000 कोटी टाकून घेतले, 2500 कोटी टाकून। काय वल्गना, काय घोषणा, काय अतिशोक्ती होते कोणत्या कार्यक्रमाची, किती अतिशोक्ती करावी हे प्रत्येकाचा जनतेचा प्रश्न असतो, जनतेचा फसवणूक किती करायची। ते लिफ्टचा विषय त्यांचा सुटला, मग त्यांनी आणला की मी आता टेक्सटाईल पार्क उभी करतो। टेक्सटाईल पार्क ते करू शकले नाही। मग टेक्सटाईल पार्क करू शकले नाही, तुम्ही जामनेरमध्ये तुम्ही आरोग्यमंत्री होतात, तुम्ही मंत्री होतात आरोग्यमंत्री, तुम्ही एक चांगलं हॉस्पिटल जामनेरमध्ये करू शकले नाही। जामनेर पंचक्रोशीत पहुडच्या हॉस्पिटलची काय दशा आहे, शेंदुर्णीमध्ये काय आहे, फत्तेपूरमध्ये काय, जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे, तिथे एक सिटी स्कॅनचं मशीन नाही, तिथे एक MRIचं मशीन नाही। तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी अरे ते थोराताकडे त्यांच्याकडे त्यांच्या गावात मोठमोठे हॉस्पिटल आहे जिथे 1000 2,000 लोक सुधारतात, ते तुम्ही तालुक्यात एक आरोग्यमंत्री असताना तुम्ही तालुक्यात एक हॉस्पिटल आणू शकले नाही। एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण मंत्री पण होता, तेव्हा पण तुम्ही शिक्षण मंत्री काय त्यांच्याकडे एक प्रभाग होता शिक्षण मंत्र्याचा, उच्च तंत्र शिक्षण काहीतरी होता प्रभाग त्यांच्याकडे।
तिथे पण तुम्ही एखादी शाळा कॉलेज एखादी कॉलेज तिथे माझ्या जवळच्या शेतकऱ्यांची 1500 मुलं शिकतील ते पण यांना काय मुलं शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही. यांना मुलं, कारण की मुलं जर शिकले तर ते अशा सतरंज्या पट्ट्या उचलणार नाही, पाट्या लावणार नाही, बोर्ड लावणार नाही, शिकले तर हुशार होतील. यांना हुशार ठेवायचं नाही तालुक्याला, यांना तालुक्याला ढब्बू ठेवायचं आहे. या मुलांनी नाचावं, कुदावं, गावं हेच त्यांना आवडतं, दुसरं नाचावं हेच त्यांना आवडतं, दुसरं त्यांना शिकवायचं नाही मुलांना. म्हणून एक चांगला शाळा सुद्धा आहे काढू शकलेली. किती दुर्दैव आहे या तालुक्याचं. 30 वर्ष हा काही छोटा पिरियड नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 30 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही एक कॉलेज, एक शाळा, एक हॉस्पिटल, अरे इथे तुम्ही मुंबईला इथून पेशंट घेऊन जाता. तुम्ही इतके मंत्री होता, तुमच्याकडे इतकी अब्जोधीश रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि तुमचं सरकारमध्ये एवढं वजन आहे. एक चांगलं हॉस्पिटल, सुंदर हॉस्पिटल तुम्ही जामण्यामध्ये 30 वर्षात करू शकता असतं ना. 30 वर्षात तुम्ही एक हॉस्पिटल करायचं नाही, 30 वर्षात तुम्ही एक शाळा बांधू शकले नाही, 30 वर्षात तुम्ही तालुक्यात काय विकास काय केला. आणि विकासाच्या नावाने म्हणतात की मला लोक 1 लाख मतांनी निवडून देतील. असं काय झालंय सर? आता तिथे काही लोकांनी तिच्यात पक्षप्रवेश केला विकासाच्या नावाखाली. ते इतक्या दिवस तेच सांगत होते की यांचं काय, कोण झकास आणि कोण भकास, ते सांगत होते, ते घोषणा करत होते. त्यांनी काय इथे तालुक्याचा विकास म्हणजे काय, हा विकासाचा मुद्दा त्यांचा हा एकदम भूलथापा मारणारा मुद्दा आहे. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही या तालुक्याच्या युवकांचं, सर्व लोकांचं तुम्ही शोषण करत आहात. एकही विकास म्हणून तुम्ही जामनेर तालुक्यात केलेला दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. होती ती स्टार्च फॅक्टरी चालत होती, त्या स्टार्च फॅक्टरीवाला यांनी इतका त्रास दिला त्या मालकाला, राजू अग्रवालला. तो काही दिवस त्याने 14 पर्यंत ती फॅक्टरी चालू ठेवली. पण जेव्हा 14 मध्ये हे आपले भाऊ मंत्री झाले त्यावेळेस त्याने स्वतः फॅक्टरीला कुलूप लावून तो पळून गेला इथून. म्हणजे मला इतका त्रास आहे, मी इथे कारखाना चालवणं मुश्किल झालं. हा यांचा विकास आहे का? दुसरं गोष्ट, आता ते काय त्यांचं विजन चालू आहे प्रचाराचं. प्रचारामध्ये ते मुद्दा काय असतो त्यांचा की मोदींना आपल्याला महाशक्ती करायचं आहे, मोदींचं विजन बदलायचं, मोदीच्या विजनला जोडायचं आहे, अमित शहांना महाशक्ती करायचं आहे, या देशाला महाशक्ती करायचं आहे. या देशाला तुम्ही कसं काय महाशक्ती करू शकता? काय त्यांच्यासाठी काय योजना काय आहे? विकास झाला, विकास तुम्ही करू शकता नाही. आता शेतीमालाच्या भावात ते अजिबात बोलायला तयार नाही. त्यांनी शेतीसाठी उपोषण केलं, त्यांनीच कापसासाठी किती 12 वर्षापूर्वी उपोषण केलं की 7,000चा भाव मिळावा, 6,000चा भाव मिळा. माझ्या शेतकरी राजाला 12 वर्षानंतर सुद्धा तो भाव मिळत नाहीये. तेव्हा तेव्हा ते 400 रुपये युरियाचे भाव होते, ती युरियाची बॅग 1600 रुपये झाली. तोपर्यंत म्हणजे उत्पादन खर्च तेव्हा 3 रुपये वेचाई होती, आता 10-12 रुपये वेचाई झाली. त्या बियाण्याचे भाव कमी होते, आता बियाण्याचे भाव वाढले. म्हणजे उत्पादन खर्च हा शेतकऱ्याला तेव्हापासून वाढला आणि भाव तिथल्या तिथे. हे चीड येण्यासारखं नाहीये का? शेतकऱ्याला वाटत नाही का की आपली इतकी फसवणूक होते? तर यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करावा अशी माझी प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं उत्पादन खर्च आणि तुमचे उत्पादन म्हणजे माल खरेदी करण्याचे भाव याच्यात किती तफावत आहे. तर त्यावेळेस 12 मध्ये जे भाव होते ते भाव आज ते देऊ शकत नाही. 24 लागलं, 12 वर्ष झाले. तुम्हाला काही वाटत नाही की तुम्ही उपोषण करता? तुम्ही त्यांच्यासाठी बोला माझा शेतकरी राजा, माझा शेतकरी राजा, माझा. आता तुमचा शेतकरी राजा कुठे गेला? त्याचं बोला, त्याच्यावर एखादी सभेत बोला. महागाईवर ते चक्क बोलायला तयार नाही. तेलाचे भाव 100चे 150 झाले, साखरचे भाव वाढले, तुरीची डाळ वाढली, चहा पत्ती वाढली. दैनिक जीवनात ज्या एका सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूचे भाव गगनाला पोहोचले. हे त्याच्यावरून एक शब्द बोलायला नाही सभेमध्ये. अरे इमानी इकबालांना बोला, जे काय बोलायचं असेल. मोदीची महासत्ता ही काही लोकांना खाऊ घालणार नाहीये. तुम्ही लोकांच्या हिताबद्दल बोला, लोकांबद्दल बोला की लोकांचं आपण काय भलं केलं. म्हणजे तुम्ही विकास केला नाही, तुम्ही मालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही, शेतीमालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही. आणि तुम्ही गप्पा मारतात की मला लोक 1 लाख मतांनी निवडून देतील. खोडपे माझ्या बरोबरीचा उमेदवारांनी जरा हलका उमेदवार दिला आहे, भारी झाला असता जरा बरं झाला असतं अजित पवार सारखा. अहो लोक, जनता ही, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. जे माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका, जनतेची फसवणूक करू नका. ते बोलू शकत नाही काही लोक तालुक्यात म्हणून ठीक आहे, परंतु माझं सर्व शेतकरी मित्रांना, सर्व गावकऱ्यांना, सर्व तालुक्यातवासियांना जाहीर आव्हान विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हा विचार नाही केला तर हे किती महागात पडणार आहे पुढे चालून, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते ह्या सर्व गोष्टी तर बोलतच नाही. मित्र, बेरोजगारीचा मुद्दा तसाच आहे. ते रोजगार रोजगार रोजगार. अरे एक कारखाना आणला नाही, एक इंडस्ट्री आणली नाही,
काहीच केलं नाही. आणि रोजगार रोजगार बेरोजगार बेरोजगार कधी या लोकांची किती दिवस हे मुलं नाचतील, किती दिवस डीजे मध्ये नाचतील, किती दिवस हे मुलं असं नाचून नाचून आपलं पोट संसार घालतात. प्रत्येकाचे आई बाप घरी विचारतात बेटा नोकरी लागली नाही, नोकरी लागली नाही तर छोकरी भेटत नाही, अशी प्रत्येक मायबाबाची व्यवस्था झाली आहे. आणि हे बेरोजगारीच्या बद्दल एक शब्द बरेच शब्द बोलायला तयार नाही की बा आपण या बेरोजगारीवर काही बोलावं. मी त्यांनाच नाही, माझं चॅलेंज आहे त्यांनी जाहीर करावं पेपरामध्ये किंवा त्यांची घोषणापत्रामध्ये त्यांनी जाहीर करावं की त्यांनी जामनेर तालुक्यात किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या आहेत. मी सांगतो किती त्यांनी वंजारी लोकांना मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत, किती धनगर समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत, किती माळी समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत, किती तेली समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत, किती मराठा समाजाच्या मुलांना. अनेक जाती धर्माचे लोक 26 प्रकृत जातीचे लोक आपल्या ह्या शहरात आणि इकडे तिकडे राहतात. ह्याच्यापैकी एक विशिष्ट समाज जर सोडला तर त्यांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या आहे हे त्यांनी पहिले जाहीर करावं. त्यांच्यापेक्षा जास्त रोजगार मी दिले. मला खंत आहे काही गोष्टीची की ज्यांना ज्यांना आम्ही रोजगार देते काही थोडेफार लोक आमचं ऐकत नाही आज पण ठीक आहे, त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. परंतु आम्ही काही गरिबांच्या मुलांना लावलंय, काही गरिबाच्या मुलांना कोटाला लावलंय, काही त्यांची अशी काही आम्ही बुथडे तोडले नाही कोणाचे आणि आम्ही तोडले असे तर आम्ही भरू. आम्ही ना लय गरिबाच्या मुलं तुम्ही ना किती लोकांना रोजगार दिला, काय केलं, काय दिवे लावले ह्याच्याबद्दल एक शब्द ते बोलायला नाही. तुमच्या नंतर समाज सांगतो मित्र यांनी गेल्या 30 वर्षापासून हे मंत्री आहेत, जलसंपदा खातं यांच्याकडे होतं, बरोबर आहे. 30 वर्षामध्ये आता म्हणतात पौरमध्ये पाणी जात आहे अजून गेलं नाही. 30 वर्ष अरे तुम्ही काय करत काय होते? 10 वर्ष मंत्री होते, केलं काय तुम्ही? 30 वर्ष पौरला पाणी वाजवू शकले नाही इतक्या मोठ्या गावाला. मालदवाडी गाव माझं मी तिथला राहणार आहे. 30 वर्षापासून त्या मालगाडी गावामध्ये पाणी नाही आहे. गेल्या 3 वर्षापासून त्या पूर्ण मालदवाडी गावाला आम्ही आमच्या विहिरून सर्व ढोरांना सर्व लोकांना सर्वांना आमची बागायत शेती आम्ही बंद. मी माझ्या भावाला सांगलं की आपली बागायत शेती बाजूला ठेव, अगोदर गावाला पाणी पास. खडकीमध्ये रमेश नाईक त्यांचे सरपंच आहे. आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे. अहो सांगायला शरम वाटते. ते रमेश नाईक माझ्याकडे आले, म्हणे भाऊ तुमच्या विहिरीचं पाणी मला पण लागेल. म्हटलं का बरं? तर म्हणे भाऊ आमच्या खडकी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. अरे म्हटलं तू जलसंपदा मंत्र्याचा कार्यकर्ता सरपंच त्या गावचा, पण त्या गावाला पाणी आणू शकणार नाही तू 25 वर्षात, मग कशासाठी त्यांच्या मागे फिरतो? मी रमेश नाईकला प्रश्न केला, पण म्हटलं पहा लक्ष घे, तुझ्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तुझ्या पाणी नाहीये, माझ्या विहिरून तू पाणी घेऊन जा. माझं एक स्पेशल बोर देतो, माझं तुला मोटर देतो, कनेक्शन देतो, तुला लागलं काही पाईप तर ते पण मी देतो, पण तुला गावात तू पहिले पाणी घेऊन जा. पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना ढोरांना लोकांना याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकत नाही. पण तुम्ही जर इतकं मंत्री इतका विकास, आम्ही तालुक्यात फिरणार नाही, मी गावात जाणार नाही, माझी कार्यकर्त्यांची फळी आहे. अरे कार्यकर्ते म्हणजे जनता नाहीये. जनता हा वेगळा प्रश्न आहे, कार्यकर्ता हा वेगळा प्रश्न आहे. जनतेच्या भावनेशी तुम्ही खेळताय. त्यांच्या घरी तुम्ही पाणी देत नाही 30 वर्ष. 30 वर्षापर्यंत तुम्ही योजना तालुक्यात पोहोचू शकले नाही. मग कशासाठी असे तुम्ही काय विकास काय? 30 वर्ष लोकांना किती लंबा पिरियड होतो. त्यांना ते म्हणतात की मी कोणावर अन्याय केला नाही, मी नीच राजकारण केलं नाही, मी खालच्या तळाचं राजकारण करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते एकदम शुद्ध चारित्र्यवान राजकारण करतात. ते असं खाली जाऊन पुढेच राजकारण करत नाही. त्यांचं राजकारण करण्याची पद्धत एकदम शुद्ध आणि शुद्ध आहे. आपण ते शेतकी संघामध्ये काही अपार झाला, त्या कर्मचाऱ्याने केला, तिथल्या कर्मचाऱ्याने, त्या संचालक मंडळाचा काही दोष नाही. आता मी कोणची संस्था चालवतोय, माझ्या कर्मचाऱ्यांचा रात्रीच्या रात्री काही तिथे अपहार केला, याला मी दोषी आहे का? सत्तेला जाणून घ्या ना. बरं सत्तेला जाणली ते झालं, सर्व झालं. 9 डायरेक्टर त्यांचे होते भाजपचे आणि बाकीचे डायरेक्टर बाबूजींचे होते. ते भगवान हरी पाटील कासलीचे वयस्कर माणूस, भगवान पुरली वयस्कर माणूस, नाना राजमल, प्रताप भीमराव, देलसिंग नाईक असे लोक सर्व होते तिच्या डायरेक्टर. त्या फक्त तेवढ्या डायरेक्टरना पकडून जेलमध्ये ठेवलं 2-3 दिवस. स्वतःचे डायरेक्टर बाहेर गेले होते कारण की प्रशासन त्यांच्या ताब्यात होतं. त्या लोकांना भाग पाडलं. ते 9-5 लोक तिथे बसवून ठेवले जेलमध्ये 3 दिवस. त्यांना म्हणे भाजपमध्ये प्रवेश करा नाही ते इथे सळावं लागेल. हे राजकारण तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण? काय राजकारण करताय? तुम्हाला त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो. माझ्यावर पोस्कोचा त्यांनी गुन्हा दाखल केला, मला मान्य आहे. मी जर पाप केला असेल पोस्को सारखा तर तो गुन्हा माझ्यावर नक्की दाखल झाला पाहिजे, हे मला मान्य. मी जर केलं असेल तर, पण मी ते केलं नाही. माझ्यावर बरं तुझी माझी लढी माझ्यावर गुन्हा दाखल कर. माझ्या मुलाचं नाव टाकलं तिच्या, आमच्या सुनबाईचं नाव तिच्यात टाकलं. इतकं नीच
याच्यापेक्षा काय नीच असू शकतं? एक पोस्कोचा गुन्हा तुम्ही अशा पद्धतीने दाखल करा चांगल्या लोकांवरती, आणि लोकांना काय सांगता अजून, आप देखो कैसा आता मेरे दरवाजे पे भड़वा, यहाँ से नाक घसरते आएगा, मेरे जूते तक आएगा, बोले नाक घसरते मेरे पास, जब उसकी मजा देख बोले उसकी कैसी गान मुझको कैसे सुनाता करके मैं भाई हे पद्धत गुन्हा दाखल करून माझ्या दारात येईल, माझ्या नाक रिपी, अरे मरना पसंद करतो, मर जाऊंगा कट जाऊंगा, अभी तक तो तेरा दरवाजा देखा नहीं है, आगे भी नहीं देखूंगा, लेकिन तू अगर इस पद्धत से राजकारण करेगा, और बोलता की मी कोणत्या पद्धतीने राजकारण केलं, घोटाळे सर्वात जास्त घोटाळे कोणी केले त्यांनी, मी तुम्हाला सांगतो नीच राजकारणामध्ये. आता त्या पवन राखाची बाई आमच्या एका संस्थेमध्ये पवन राखा डायरेक्टर, त्या संस्थेत तो पवन राखा त्यांच्या बाजून रजिस्टरवर सही करत नव्हता. महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता तिला पोलीस लोक उचलून घेऊन गेले घरून, त्याला तिथे पोलीस स्टेशनला त्या बाईला बसवून ठेवलं. आमच्या संघाचे लोक महावीर जयंतीचा दिवस होता म्हणून आमचे तिथे 400-500 बाया गेले, सर्व लोक गेले समाजाचे. शेख साहब काय म्हणतो, पारा शेख सत्ता के आगे शांतना चलता नहीं, तुम भाऊ के पास जाओ, भाऊ घर को है, उनको मिळलो. त्या पवन राखाला सांगितलं तू भाऊकडे जा, भाऊला भेटून घे, तुझ्या बायकोला 1 मिनिटात सोडतो. पवन राखाने सांगितलं मी पण जाणार नाही, मी भेटणार नाही. मग आमच्या संघाचे काही पदाधिकारी ज्येष्ठ लोक, ईश्वरशेठ कोठारी, तेव्हा आमचे सुरेशचंद मोतीराम ललवानी जिवंत होते ते, आणि अजून ज्येष्ठ लोक आमच्या संघाचे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा भाऊ जाऊ द्या, ते पवन राखाचे आज महावीर क्या सवेरे तक छुटेगा नहीं, उसको मैं सड़ा दूंगा जेल में. काय त्या बाईने काय गुन्हा केला होता? काहीच गुन्हा नव्हता. त्या बाईने सुरेदाजींपर्यंत संस्थेतून कर्ज घेतलं होतं, ते तिच्या नावावर तिच्या माणसाने घेतलं होतं, ते कर्ज पूर्ण भरून टाकलेलं होतं, त्याचा नीलचा दाखला होता, त्याला कोणत्याही पद्धतीने अटकू शकत नव्हते. पण जो सत्तेचा माज असतो आणि ते अधिकारी वर्ग ते डीडीआरला खोटं सांगायचं, टाक कुणाली त्या डीडीआरला दादागिरी करून धमकून, जो रजिस्ट्रार होता आपला काय त्याला ते पतसंस्थेत जो आला तो ऑडिटर, त्या ऑडिटरला सांगतो त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कर, आणि त्या बाईला त्याने महावीर जयंतीच्या दिवशी नीच राजकारण नाही तर कोणचं राजकारण नाही. शंकर पहिलवान आमचा तो पोल पडला, त्याने सांगितलं बा हा पोल पडला, 2 दिवसा पहिले पोल बसवला आणि 2 दिवसात पडला, तर हा विकास आहे का? हलक्या क्वालिटीचे पोल आणले तुम्ही बसवले, ते पडले, नुसते हवेला पोल पडतो खालती, हा बदलला का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बा हे याच्यावर करत नाही त्याच्यावर करत नाही. अनिल बोरा, तुम्हाला ताजं प्रकरण माहिती आहे अनिल बोराचं त्याच्या शाळेत तो ग्राउंड तयार करत होता जेसीबीच्या साह्याने, त्याने परवानगी घेतलेली होती, त्याच्या कंपाऊंडमध्ये ग्राउंड तयार करत होता, त्याच्यावर बोगस रॉयल्टीचा गुन्हा दाखल केला तहसीलदारांना सांगून. तहसीलदार म्हणत होते की मला एक गोष्ट पटत नाहीये, पण नाही लागले आम्ही आता आम्हाला तुम्हाला तिथे जावं लागेल म्हणून. तो अनिल बोरा त्याच्या मुलाला, त्याला अनिल बोरावर गुन्हा दाखल झाला, त्याला जेलमध्ये टाकला, पण मान्य होतं, त्याच्या मुलालाही जेलमध्ये टाकलं आणि त्या पियाला म्हणतात की त्याला अंडरपॅडवर बसव रात्रभर. हे तुमची नीती आहे? हे राजकारण म्हणजे तत्वाच आहे का नीच आहे? हे लोकांनी ठरवावं आहे. मी जामनेच्या लोकांना आवाहन करतोय, हे जर तुम्हाला सर्व वाटत असेल ते ठरवा, एकदा मतदान करताना विचार करा, या सर्व गोष्टींचा विचार करा. सुरेश जाडीवाल त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला, त्यांना पोलीस स्टेशनला शेख घेऊन गेला. शेख त्यांना म्हणतो तुमको सत्ता के आगे कुछ करते नहीं आएगा. हा त्यांना म्हणतो उसको अंडरपॅन्ट बैठा, कपडे काढ, त्याचे कपडे काढायला लावले, त्याला अंडरपॅन्टवर बसवलं. हे कोणतं राजकारण आहे? अरे ज्याच्या बापानं आपल्याला सपोर्ट करून सरपंच केलं, अरे ते बाकडा कंपनीत यासाठी झटझट झटली, तो ईश्वर बाबूजी जयंतीचा आम्ही आमच्या काकाचा गेम केला, आमच्या काकाकडनं मी 1 लाखाला 10 लाख जिंकलो शर्यत, त्याचा माणसाने आम्ही गेम केला, तुला निवडून आणलं ह्याच्यासाठी की सुरेश जाडीवाला अंडरग्राउंड मध्ये बसवायसाठी. हे नीच राजकारण ह्याच्यापेक्षा काय राजकारण नीच असू शकतं? हा अजून नीच म्हणजे करत नाही, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काही नीच करू शकता का ते? ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. ते धर्मेंद्र घुरट कापसाचे जिनिंगचे व्यापारी, खूप मोठा व्यापारी जामनेरला, त्या नाव कमवलं धर्मेंद्र शेठ, ललित शेठ नाव कमवलं, त्यांची जीन चालते विजया फायबर म्हणून. तिथे त्यांच्या जीनमध्ये आता त्यांच्या कोणत्या जवळच्या माणसाने तिथे गुटख्याची गाडी काटा करायला घेऊन गेल्यासारखं काही करायला घेऊन गेला असेल, त्यांना हे सर्व माहित होतं. त्यांनी त्या धर्मेंद्र घुरटचा त्या गुटख्याशी अर्थार्थी संबंध नाही. तो करोडपती माणूस, तो रोज दरवर्षी 2, 4, 5 करोड रुपये कमवणारा पोरगा, लहानपणा दुनियाबाद झाला, फकीरचा लकीर झाला, म्हणजे एकदम त्याची परिस्थिती आहे. अगोदर काय होती धर्मेंद्र घुरटच्या माल माहिती, त्याच्याकडे 10-20 पण नव्हते. तो आज 50 करोडचा 100 करोडचा मालक झाला. तो कशा तो गुटख्याचा धंदा तुम्हाला कळत नव्हतं का? पण मुद्दा म्हणून त्याचं नाव कसं अटकवायचं ते अटकवलं. मग परत त्याला बोलवलं, ठीक है तूने नहीं क्या किया, तेरा भाई सुनता नहीं स्कूल में, वो डायरेक्टर 12 साल के पीछे, फिर अभी ऐसा करेंगे अपन 169 बोलता हूँ मैं, तेरा नाम कम करने को लगा 169 पर्यंत पियायला सांगून
त्यांनी त्यांचं नाव कमी करायला लावलं धनंजय. हे कोणतं नीच राजकारण, तिथं कोणतं राजकारण आहे का याच्यात? अजून याच्यापेक्षा नीच तुम्ही काय पात्र तुमची मला एकदा समजून सांगा की ते काय काय करू शकतात. आता तुम्हाला मी सांगतो, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीमुळे जामनेर शहराला शिक्षणाची पंढरी असं नाव लौकिक मिळालं होतं. जामनेरमध्ये बऱ्हाणपूर, रावेर, यावल, पाचोरा, भडगाव, मलकापूर पासून मुलं जामनेरला शिकायला होते. 11वी सायन्स 12वी सायन्स. लोकांना वाटत होतं की इथलं एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन आहे, एज्युकेशन इथलं चांगलं आहे, हे लोकांना वाटत होतं. म्हणून त्या संस्थेने नाव लौकिक मिळवून दिलं की शिक्षणाची पंढरी म्हणून जामनेरची न्यू इंग्लिश स्कूल आहे. यांनी तिथे आपल्या मंत्रिपदाचा फायदा घेऊन दबाव तंत्राचा वापर करून बोगस चेंज रिपोर्ट दाखल केला आमच्या विरोधात. बोगस. त्यांनी सांगावं छातीवर हात ठेवून की तो चेंज रिपोर्ट बरोबर होता का. त्यांच्या आत्म्याला विचारावा, तालुक्याच्या लोकांना विचारावं. बोगस चेंज रिपोर्ट दाखवला. या संस्थेला 10 वर्षापासून भेटीस जात आहे. आणि जिथे तुम्ही शिकले, तुमच्या वडिलांनी नोकरी केली, तुम्ही स्वतः तिथे शिकले, आम्ही तिथे शिकले, त्या गावची सर्व लोक तिथे शिकले. त्या संस्थेतून अनेक लोक कलेक्टर झाले, IAS झाले, IPS झाले, ते सर्व संस्थेतून झाले ते लोक. तुम्ही तिथे शिकले, तुम्ही तिच्यात बोगस चेंज रिपोर्ट दाखल करून काय साध्य करताय? तुम्हाला मी सांगतो मित्र, त्या शिक्षण संस्थेला ज्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केलाय, परमेश्वराने जीवनात त्याला संपवलेलं आहे. राजकारणात संपवलेलं आहे. यांनी त्या शिक्षण संस्थेला काय बट्ट्याबोळ केला, त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. तिथे विद्यार्थ्यांची संख्या किती कमी झाली ते तुम्ही पाहावं. तुमच्या आमच्या सर्वसामान्याची मुलं त्या शिक्षण संस्थेत शिकताय. कोणी बड्या माणसाचे पोरं शिकत नाही, तुमच्या आमच्या सर्वसामान्याचे पोरं शिकताय. तिथे आज काय परिस्थिती तुम्ही जाऊन पहा. त्या शिक्षण संस्थेत काय वाट लावून ठेवली त्यांनी त्या शिक्षण संस्थेची. परंतु त्याच्यावर ते काय हे सर्व करून मी नीच राजकारण करत नाही. अरे अजून काय नीच राजकारण पाहिजे? म्हणजे करायचं ना, काय करायचं? हे पुढच्या RDLS हायस्कूलमध्ये 25 वर्षापासून चेअरमन झाले. 25 वर्षापासून चेअरमन झाले. ते RDLS